हाय गाईज. आमच्या बॅग्स वगैरे पॅक झालेल्या आहेत आणि आता आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला चाललो आहे. आज आम्ही नमिकाला अँड फोटुलाला जाणार आहे. तर जाताना आम्हाला मॅग्नेटिक हिल लागणार आहे आणि झंस्कार रिवर आणि इंडस रिव्हरचं संगम पण बघायला मिळेल. अँड व्ह्यू इज सो सिनिक. आणि एक तर गोष्ट अशी आहे की जे डोळ्यांनी बघता येतं आहे ते मोबाईलमध्ये कॅप्चर नाही होते आणि मला ते म्हणजे असं वाटतं आहे की मोबाईल कॅप्चर नाही करू शकत आहे ते. त्याच्यामुळे आपण स्वतः बघितल्याशिवाय ते एक्सपिरियन्स नाही करू शकत. कारगिलवरून लेहला जाताना मी आता थांबलोय मुलबेक इथे. रस्त्याच्या अगदी कडेला डोंगरात कोरलेली ही भव्य मैत्रेय बुद्धाची मूर्ती पाहून अक्षरशः थक्क व्हायला होतं. जवळपास 30 उंच फूट असलेली ही मूर्ती एका अखंड खडकात कोरलेली आहे आणि हजारो वर्षांपासून ती इथेच उभी आहे. बौद्ध धर्मात मैत्रेय बुद्धांना भविष्यात पृथ्वीवर येणारे बुद्ध मानलं जातं आणि त्यामुळे हे ठिकाण केवळ ऐतिहासिकच नाहीये, तर धार्मिक दृष्ट्या पण त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही पण जर लडाखला येणार असाल तर 2 मिनिटं थांबून ह्या शिल्पाचं दर्शन करू शकता. आमचा पुढचा स्टॉप आहे नमिकाला. नमिकाला खूप वियर्ड नाव वाटलं ना? इथल्या स्थानिक भाषेत ॲक्चुअली नमिकाला म्हणजे आकाशाला टेकलेला खांब म्हणजे पिलर ऑफ द स्काय असा त्याचा अर्थ आहे असं म्हणतात. कारण हे खूप हाईटवर आहे. इथे उंची जवळ-जवळ 12,200 फूट काहीतरी आहे. आम्ही इथे मस्तपैकी फोटोज काढले, मस्त इथल्या हवेचा आनंद घेतला. जाऊ शकतो. टी ब्रेक. टी ब्रेक. दादा आपल्याकडे आल्यानंतर किती त्रास होत असेल? चहा कोणता रे बुवा? हाय. एवढं खाऊ शकीन का पण मग पोटात जागा नाही. अर्ध कर आणि कोणाला महाराष्ट्रासारखं जेवण कुठंच नाही मिळत. आपल्याला ते आवडतं. मला पंजाबी जेवण आवडतं. मला दिल्ली फूड डेली खाऊ शकतो. काय म्हणजे बटर चिकन खायचंय ते स्टार्टिंग मला पण. आलेले ना ज्यांनी शोध लावला बटर चिकन गोयल्या ते अजिबात बरं गोयल्या नाही गोयला गोयल आहे ते गोयल. डीवर नाही त्याचं नाव सारांश गोयला. ह्याला येते अमई बरोबर गेलो. काय नाव आहे त्याचं? आहा आहा दर्यागंज हा बरोबर. मला फक्त खायसाठीच दिल्ली लखनौ गुलाबीचं चिकन खा. झाला असता स्वर्ग असो. दिल्लीला मी याला बोललो होतो आहे म्हणून काय हम रुक रहे हैं. की आपण दिल्लीला स्टॉप घेऊन जाऊ का? तुम्ही आम्हाला खावा. मग फिरायला नाही, खायला. आम्ही पण वर्कशॉप केलं होतं. नामिकाला पार केल्यानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत लामायुरूला. हाय गाईज, जस्ट आम्ही किती हाईटला आलेलो? 13,500 आणि आम्हाला थोडा स्नोबर्ड लागला आणि इथे ॲक्च्युली या पॉईंटला फक्त 15 मिनटं थांबायचं असतं आणि आम्ही 5 मिनिटात आलो आहे कारण आमची थोडी फाटली. सगळ्यांचे फक्त फोटो काढून आलोय आम्ही. गाडीतूनच बाहेरचं बघतोय फक्त. खूप थंडी वाजतीये. डायरेक्ट जॅकेट चेंज झालेत बघा. आधीपर्यंत ड्रेस होता, आता डायरेक्ट जॅकेट आलेत. कसं वाटतं एवढ्या हाईटवर येऊन? मला चांगलं वाटतंय कारण की मला काही फरक नाही पडला. वाटतंय सी द एक्साइटमेंट. पण तुम्हाला एक सांगू का, इथे एक मोठा प्रॉब्लेम आहे. तो आम्ही दोघी जास्त फेस करतोय आणि मानसी पण. प्रत्येक ठिकाणी आपल्याला
वॉशरूम मिळत नाहीये आणि वॉशरूमला जायची अर्ज काय झालं त्याच्यामुळे काय होतंय माहितीये का ते एक प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली मुलींसाठी स्पेशली. कारण मुलं तर मला असं वाटतं कुठेही काही कसंही चाललंय त्यांचं, आमचं तसं होत नाही. हा सो त्याचं बघा तुम्ही काही करू शकता, त्याचं काही करू नाही शकत, नॅचरल प्रोसेस आहे. बट नाही आहेत वॉशरूम्स, दॅट इज आता नाही होते मला, आता मला फक्त थंडी वाजते. बट आता आतमध्ये नाही वाटत एवढं. आतमध्ये नाही वाजत आहे. उलटीची गोळी इज लाईक अनदर मॅन्डेटरी थिंग. ज्यांना ज्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी. पण मी माहिती का याच्यापेक्षा पण बेकार घाटांमध्ये गाडी चालवली आहे. हा पण तेव्हा नाही होत मला, पण साईडला बसलो की लगेच सुरू होतं. कारण तू ड्रायव्हर सीटवर बसतोस ना. तुझं काही झालं की बघ. माणसे आपण परत येऊ बाईक ने एकदा. तू बाईक शिकून घे. मी मागे मला ऑलरेडी तुला येते. नव्हती का? मग तू पण शिकून घे. मला जर मागे बसताना तुला माहिती का काय होणार आहे तर दिसेल ना एवढं व्ह्यू बघताय की? मग तू गाडी चालवता पण बघू शकतेस. गाडी चालवताना मस्त बघायला लागेल. अगं खिडक्या आहेत आणि टेम्पो तुझ्या ट्रॅव्हलर. नवऱ्यासारख्या गोष्टी करतात. मागच्या पॉइंटला पुष्पकला जास्तच थंडी वाजली वाटतं, म्हणून आता पुष्पकने जॅकेट काढलंय फायनली. आता आम्ही आलोय नामायुरू ना मॉनेस्ट्रीला. बघू आता कशी आहे, काय वेगळं आहे इथे. लामायुरो मॉनेस्ट्री सुंदर तर आहेच, पण त्याच्यामधून दिसणारा बाहेरचा हा व्ह्यू तो खूप जास्त सुंदर आहे. येतोय, वाचत होतो जे हे वाचत होते. Soup 1/2 and tuppa 1. मोमो कितना टाइम? मी काढू का तुझा व्हिडिओ? तू व्हिडिओ दे. हा पोज दे, म्हणजे पोज नाही, रिॲक्शन दे. ऑनेस्ट चांगलं काय ऑनेस्ट रिव्ह्यू. नूडल पाण्यात टाकून ठीक आहे, पण खाण्यासारखं आहे. मग घ्यायचं दुसरं पण. नाही मी नाही तिला खाऊ दे. मला बघूनच नाही खाऊ वाटत. अरे हा तू खा पाहिजे. मॅगी. मॅगीचा नूडल्सच आहे, बॉईल केलेलं. मॅगी तर आवडते. अरे पण ते आवडतं. खाण्यासारखं आहे की नाही? दिसतंय ना. नाही गेलं मॅगी चांगलं. मसाला पण नाही वाटत आहे त्याच्यात. मॅगी मसाला लागत आहे. कसं आहे तुपका? मला तर चांगलंच वाटतं. हे काय आहे? मला पण चांगला वाटला. तो व्हेज सूप आहे. एवढं फुकायची गरज नाही, एवढं पण गरम नाही. सूपचं बॉल दे बरं येतात जरा इथे, ह्याच्यात आहे, राहू दे. आलं लागतंय डायरेक्ट सूप मध्ये. हा. माहिती आहे आणि मिरी कधी? का? तुला आवडलं तुपका? नाही तो तुपका एक काय करायचं पुरांनो खाणार का? खाणार? हे तुपका खाणार? कच्चे नसतील. फॉर एक्झाम्पल जर कधी आता तुला जर कधी या ज्या तुम्ही पिवळसर रंगाच्या टेकड्या बघतायत, या जागेचं नाव आहे मूनलँड. असं म्हणतात की लाखो वर्षापूर्वी इथे एक मोठं सरोवर होतं आणि कालांतराने त्यातला गाळ आणि झिजेमुळे हा अनोखा भूभाग तयार झालाय. हॅलो गाईज, आता आम्ही संगम व्ह्यू पॉइंटला आलो आहे.
इंडस आहे. इंडस थोडं पुढे बघावं लागतं थोडं. हा इंडस आहे. सी नाही राईट साईड इंडस आहे. तिचं माझं राईट तुझा पॉईंट करतो तिकडे तिकडे पॉईंट करतो राईट. सो ती आहे माझं राईट साईडचं राईट साईड ती वाली. हां ती इंडस आहे. माहीत आहे ती लेफ्ट साईड ही पण इंडस आहे. म्हणजे गाइस म्हणजे सगळं फिगर आउट करतायत. जातीकडनं येते. काय 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 फायनल कन्क्लुजन काय निघाले? दिस इज इंडस. जाणारी पण इंडस. ती संस्कार आहे ती येऊन इथेच संपून जाते. म्हणजे इंडस आणि सिंधू एकच आहे ना. ओके इंडस संस्कार अगेन बिकम्स इंडस. ओके गाईज फिगर आउट झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते आता. ही वाली इंडस आहे इकडची, ती आहे संस्कार आणि दोन्ही मिळून इंडस जाते पाकिस्तानला इथून. ओके हा पण थोडा धीरे आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत लेहमध्ये आणि हा आमचा स्टे आहे लेहमधला आणि हे हॉटेल खूप छान होतं बाय द वे. म्हणजे आम्हाला खूप चांगल्या रूम्स होत्या आणि व्ह्यू वगैरे छान होता आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान होता आणि इथून लेह मार्केट पण खूप म्हणजे खूप जवळ होतं. त्याच्यामुळे आम्हाला फिरायला पण काही इश्यू झाला नाही. आता आम्ही थोडंसं लोकल साईटसीइंग म्हणजे एक्सप्लोर करायला जातोय. थोडं लेह मार्केट वगैरे. कारण आता ऑलरेडी वाजलेत 7 साडेसात झालेत आणि मग आम्हाला यायला डिनरसुद्धा आहे. सो आम्हाला त्याच्या आधी यावं लागेल. या हॉटेलपासून 1-1.5 किलोमीटरवर आहे. या व्हिडिओमध्ये मी लेह मार्केट कव्हर केलेलं नाहीये. लेहमध्ये काय काय शॉपिंग केली, कुठून कुठून केली हे दुसऱ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. हाय गाईज गुड मॉर्निंग आणि आता आम्ही रेडी झालेलो आहे पुढच्या प्रवासासाठी. आजचा फर्स्ट स्टॉप आमचा असणार आहे आय गेस खारदुंगला पास आणि आम्ही तसंच खारदुंगला पास थ्रू नुब्रा व्हॅली वगैरे जाणार आहे. मी तुम्हाला अपडेट्स देत राहणार आहे लाईव्ह. आणि लेह खूप छान होता. मी परत लेहला येणार आहे येताना. काल पण खूप मजा आली आणि आज पण लुकिंग फॉरवर्ड टू एन्जॉय आणि मी तुम्हाला सगळे अपडेट्स देत राहणार आहे. आणि अजून एक लेहमध्ये आल्यानंतर तुम्हाला लगेच जाणवतं की इथे ऑक्सिजनची लेवल कमी आहे. म्हणजे इथे ॲक्च्युली मी फक्त 2 मजले चढले असेल आणि लगेच मला असं मी इन जनरल असे 7-8 मजले पण खूप इझिली चढून घेते. बट स्टील इथे आल्यावर 2 मजले चढल्यानंतर किंवा चढल्यानंतर लगेच आपल्याला असं श्वासामध्ये जाणवतं की ऑक्सिजनची कमी आहे. आणि त्यामुळे मी रेकमेंड करेल की योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे जेव्हा तुम्ही इथे येतात. ॲप्रिकॉट हां पण अजून हे नाही झालं ते. कुठला अँगल नाही ॲपल वाटते. दुसऱ्या दिवशीची सुरुवातच आम्ही केली शांती स्तूपाने. हाय गाईज आज आम्ही आलोय लेह मधल्या शांती स्तूपामध्ये आणि ते खूपच सुंदर आहे. मी तुम्हाला एक फुल व्हिडिओ पण दाखवते. अँड इथे काय काय ते आता गुगलवर सर्च करून मला बघायला लागेल. श्वास फुलतोय. हां इथे खूप श्वास फुलतोय. थोडं थोडं चाललं तरी सुद्धा लगेच श्वास फुलत आहे. एका टेकडीवर बसलेला हा पांढरा शुभ्र स्तूप दूरवरूनच लक्ष वेधून घेतो. इथून पूर्ण लेह शहर आणि आजूबाजूच्या पर्वतरांगा एका नजरेतच पाहायला मिळतात.
काय? चष्मा दे. वाहिनी अभी तो नशा अगेन गाईज. सगळे हिचा नशा बघा. काय काय चाललंय. इलेक्ट्रॉलचं पाणी पितोय, कापूर, सगळं जे भेटतंय ते सगळं करून घेतोय. आणि याच्यानंतर पण काय झालं तर माहित नाही. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतीये आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लेह टू नुब्रा व्हॅलीचा प्रवास आणि खारदुंगला पास, त्याच्यानंतर डिस्किट मॉनेस्ट्री, हुंडर, खूप काही बाकी आहे. त्याच्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.